आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। उल्लासनगर में एक गंभीर मामला सामने आया जब ट्रैफिक पुलिस ने एक ही नंबर के 2 रिक्शा पकड़े हैं। जांच में पता चला है कि एक चालक 6 महीने से नकली नंबर प्लेट इस्तेमाल कर रिक्शा चला रहा था ताकि कानूनी कार्रवाई से बच सके। इससे असली रिक्शा चालक पर बेवजह 4,500 रुपए का जुर्माना लग गया है। पुलिस ने दोनों रिक्शा जब्त कर चालकों को हिरासत में लिया और आगे की जांच के लिए मामला स्थानीय पुलिस स्टेशन को सौंप दिया है। पुलिस ने नागरिकों से अपील की है कि डुप्लीकेट नंबर प्लेट वाले वाहनों की जानकारी मिलने पर तत्काल पुलिस से संपर्क करें। उल्हासनगर शहर आणि या परिसरामध्ये जे आहे काही वाहन चालक डुप्लिकेट नंबर प्लेट टाकून फिरत आहेत, जेणेकरून चलन आपल्याला येऊ नये। ट्रॅफिक पोलिसांनी केस केली तर चलन ओरिजिनलला जातं आणि डुप्लिकेट वाला तसाच राहतो। तर त्याच्यासाठी आमचं ड्राईव्ह चालू आहे। आम्ही वेळोवेळी चेक करत राहतो। आमचे स्टाफचे समाधान गरुड पोलीस हवालदार हे आज उल्हासनगरमध्ये चेकिंग करत असताना त्यांना एकाच नंबरच्या 2 रिक्षा दिसून आल्या। त्यांनी दोघांचे कागदपत्र चेक केले। त्यावेळेस ही जी रिक्षा आहे ही ओरिजिनल नंबरची आहे आणि ही जी रिक्षा आहे ही डुप्लिकेट नंबर त्याने लावून घेतलेला आहे। हिचा नंबर वेगळाच आहे। हे मिळून आल्यानंतर त्यांनी इथं आणलं आणि आम्ही त्यांचं व्हेरिफिकेशन केलं। ज्याने डुप्लिकेट नंबर प्लेट लावलेला आहे त्याच्यावर पोलीस स्टेशनला आम्ही गुन्हा दाखल करायची प्रक्रिया चालू केलेली आहे। हे जी ओरिजिनल आहे रिक्षा त्याचे चालक जे आहेत त्यांना पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आम्ही घेऊन गेलो। त्या उल्हासनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायचं काम चालू आहे। मी सर्व वाहन चालकांना आवाहन करेल की असं डुप्लिकेट नंबर प्लेट लावून कोणीही वाहन चालवू नका। त्याच्यावर कायदेशीर दखलपात्र गुन्हा दाखल होणार आणि फसवणुकीचा गुन्हा आहे। 7 वर्षाची त्याला शिक्षा आहे। कोणीही असं अघोरी काम करू नये असं मी आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो।